विरक्त झाले आणि ध्यानच्या पंढरी करण्याच्या अंतकरणामध्ये साठवलं ते संत आहे. तुम्ही आम्ही संसारावर विरक्त नाही तर संसारावर आसक्त होत नाही, हा फरक आहे. म्हणजे संतांना संसारात काय करावं आणि काय करू नये हे कळालं, तर तुम्हाला कळालं नाही. संतांना कळालं आसवनी संसारी जीवे, संतांना कळालं संसारी असावे पंचित परब्रह्मी ठेवावे. संतांना कळालं पण तुम्हाला आम्हाला कळलं नाही. म्हणजे तुम्ही आम्ही काल्याचं कीर्तन करतो बरोबर, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये आपण काय घेतो, खंडे घेतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी विशेष आहेत, एक दही आणि दुसरं लाई. म्हणजे ते हंड म्हणजे ना संसार आहे आणि दही लाई. तुम्ही कशात काय कालवता हे तुम्हाला कळत नाही. दह्यात काही कालवता की नाही दही कालवता सांगू. दह्याची चव कशी आहे, आंबट, आणि गोड आहे ना. हो, संसार हा आंबट आहे आणि लाही गोड हा परमानंद आहे. कशात काय कालवावं हे कळलं. म्हणजे परमार्थ संसार करावा की संसारात परमार्थ करावा. संसारी असावे म्हणजे संसारात काय करायचं नाही हे आपल्याला कळत नाही ना. म्हणजे काय झालं, आता अधिक महिना होऊन गेलाय का, अधिक महिना काय झाला, आणि दादा अधिक महिन्यात सगळ्यात महत्वाचं आमंत्रण असतं ते म्हणजे म्हणजे जावयाला आमंत्रण असतं की नाही. कोण करतो आपण, जावई बघू अधिक महिना आहे जेवायला ये. आता अधिक महिना अनेक नाव आहे, कोण अधिक महिना म्हणते, कोण महिन्याचा महिना, कोण अधिक पण अजून त्याला एक नाव आहे अजून एक वाढ. जावई तसंही काहीतरी कारण असतं. फोन केला सासूबाईने, जावई बापू जेवायला येतील, सासूबाई नक्कीच. आता पूर्वी काही साधनं नव्हते. पूर्वीच जर जायचं तर खाटर गाडीने अथवा घोड्यावर पायी पायी चाललं होतं. आणि त्या रस्त्याचं काम चालू होतं. हा सासूरवाडीकडे निघाला. आता सासूरवाडी त्याची तळीकडे होती. म्हणजे काम निघालं आणि तिथे थांबला. दंगल होती, तिथे गावकऱ्यांनी पाठी लावली होती. पुढे जंगल आहे, पायी जाणाऱ्या प्रवाशांनी कृपया पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाचलं होतं पण काही अतिबुद्धी असते, आपण म्हणतो ना अतिशय असे काही असते. त्यांनी ते वाचून सुद्धा म्हणला किती लागणारे म्हणते पायी पायी जायला एवढा लोक असतोय म्हणते. मग तो त्याच दिशेने निघाला. तर व्हायचं मग तेच झालं. पुढे गेला तो दलदलीत पडला. आता दलदल अशी आहे, जेवढा हातपाय हलू तेवढा माणूस त्याच्यामध्ये रुतत जातो. हे दलदलीचं वैशिष्ट्य आहे. आणि मग गळ्यापर्यंत आल्याच्या नंतर मग धावा धावा वाचवा वाचवा धावा धावा वाचवा वाचवा म्हणत म्हणत एक शेतकरी पाणी भरत होता. त्याने पाहिलं, मला आता नाही याचं खरं नाही. त्याने पटकन दिशी वावरातली बोराट्याची काठी त्याला नावं काढलं, ते दलदलीत टाकलं आणि ओढून काढलं. दलदलीचा विशेष आहे. शेतकरी जाताना सांगितलं शेतकऱ्याने, काय करू नको, हलू नको, जेवढा हलशील तेवढा रुकत जाशील. तुम्हाला हे मात्र बरं येतो, अन्नदायी जागेवर थांबते. ठीक आहे. शेतकरी म्हणजे पुढे चालले नाही, म्हणजे तळेकरवाडीला चालले, सासूबाईने जेवायला बोलवले, चाललो होतो. म्हणजे आता असं चालणार का, म्हणजे आपण चांगला पांढरा बूट, शर्ट पांढरं, पॅन्ट पांढरी, जावाय पण म्हणजे असं लागलं काय, म्हणजे मग कसं ना, म्हणजे पुढे आड आहे, दोन चार पायच्या म्हणून पाठीवर आहे, हात पाय धुवून धुवा, शर्ट सुकवा म्हटले, व्यवस्थित घाला आणि आपलं सासूरवाडीला. हो बरं, हा आडाकडे निघाला, विहिरीकडे निघाला. आणि विहिरीकडे वाटचाल करण्या अगोदर त्यांनी चप्पल तर काढावी केली. साधं विशेष आहे ना, गाळ्याने भरली चप्पल सैल गेला, मी खाली जाऊ पडला. मला काय सांगायचे, कशात काय करावं म्हणून दृष्टांत सांगते, बाकी काय. आणि हा पाण्यात पडल्याच्या नंतर खाली जायचा वर यायचा, खाली जायचा वर यायचा.
चालू होते. शेतकऱ्याला प्रश्न पण आहे, जावई बाबू झाले किती वेळ गेली, जरा 5 मिनिटं होत आली की अजून का वर आले नाही. आणि म्हणून त्याने विहिरीजवळ डोकं पाहिलं तर जावई बाबू काय जायचे, खाली जायचे मध्ये. आणि मग हा जावई बापू म्हणतो, ओ जावई बापू, अहो म्हणजे हातपाय हलवा की. म्हणजे हे काही मला पटलं नाही. चिखलात पडलो तो म्हणजे हातपाय हलवू नका, पाण्यात पडल्या म्हणतात हातपाय हलवा. आणि चिखल म्हणजे प्रपंच आहे आणि पाणी हे निर्मळ परमार्थासारखं आहे. परमार्थात हातपाय हलवावे, चिखलात हातपाय हलवण्याची गरज नाही. माऊली म्हणतात, का कमलगंधा आणि दर्दुरी नान मुख एकेची घरी परीपरातू सेविजे भ्रमणी राची चिवरे. आणि तुमची आमची अवस्था बेडकाप्रमाणे झाली. बेडकाच्या जवळच कमळाचं फूल आहे, त्याच्यातला सुगंध त्याला सेवन करता येऊ शकतो, पण तो मात्र चिखलात आनंद मानतोय. पण वारकरी चिखलात आनंद मानत नाहीत, ते त्याच्या चित्तात, त्याच्या चरणात आनंद मानतात. आणि म्हणून तो सुद्धा म्हणतो, माझ्याकडे या. कधी पंढरीला येताना, कधी आषाढीला येताना ही अवस्था सुद्धा भगवान परमेश्वराची होते. आणि म्हणून सगळे वारकरी त्याचा ध्यान करून पंढरीची वारी करतात आणि बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. आणि त्यांचं मन जे आहे ना, ते त्याच्याकडेच आकर्षित आहे. त्यांना संसाराचा ध्यासही लागत नाही, संसाराची चिंता करत नाही. अवघी चिंता, अवघी चिंता वाली म्हणजे समूळ चिंतेचा नाश ते करून पंढरपूरच्या वाटेला जातात. तुम्ही आम्ही मात्र पंढरपूरला निघालो का नाही, कोण कधी विचारतो, टाळा नीट लागलाय का नाही पाहावं. कुलपाला 3 वेळा घेतली मारून मोकळं होतो. म्हणजे चित्त अजून संसारावरच आहे. आणि ज्यांचं चित्त संसारावरून गेलं ते खरे वारकरी झाले. आणि हीच भक्ती देवाला आवडते. त्याची तोरा भक्ती आवड अधिकार त्याला प्राप्त होते. मोक्ष सहज मिळत नाही ना. मोक्ष ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही. म्हणजे तुम्ही आम्ही सहज म्हणतो दशकेमध्ये ज्या अर्थी काकस्पर्श झाला त्या अर्थी महाराजांना मोक्ष कावळ्याने मोक्ष मिळतो. मोक्ष माणसाला नाही तर मोक्ष कावळ्याला आहे. ब्रह्मदेवाचं त्याला वरदान आहे, ज्या पिंडाला तुला स्पर्श त्या अर्थी तुला मोक्ष. मनुष्याला मोक्ष ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्ध. कर्म चांगलं की मोक्ष सुद्धा मिळतोय. म्हणून वारकऱ्यांचं कर्म चांगलं आहे म्हणून मोक्षाचे अधिकारी सगळे वारकरी पंढरीला. पण एक बाबा मात्र कर्मामध्ये राम सुरू होता. काही नव्हते वा हे असे श्रोते असलेले कीर्तन करायला सावता महाराज कर्मामध्ये राम सुरू. कांदा मुळा भाजी अवघी पिठाची लसूण मिरची कोथिंबीर ऊस गाजर तारू अवघा झाला सावतामध्ये केला मला विठ्ठलबाई. हो सतत नाम चाललं होतं, नाम चिंतन. कारण त्यांना वाटलं होतं अंतःकरणाची दृढ भावना अशी होती की नामाच्या बळावर सुद्धा आम्ही तळून जाणार. आणि म्हणून सावता महाराजांनी शेतीची काम उरकावी झाडाखाली बसावं सांगावं. नामाची आबळे नाभी सर्व
नावे अनुया कीर्तनी विठ्ठल गावोनी नांदूर केली. त्यांची भावना होती की देव माझ्या माळ्यात येणार आहे. कारण का तसं मुलीला वर्षन दिलं होतं. म्हणजे विरोधक आत्ताच आहेत असं काही नाही. तुकोबाराय नाही होते आणि सावता महाराजांना सुद्धा होते. सावता महाराजांचे दोन विरोधक आहे. सावता महाराजांचं चरित्र जर उचकलं जसे तुकोबारायांचे रामेश्वर आणि बाबाजी दोन विरोधक मुख्य मानले जातात, तसे सावता महाराजांचे दोन विरोधक कामाजी माळी ओंकार स्वामी अतिशय त्रास दिला. सावता महाराजांनी विधी केली की रात्रीतून घालून काय रात्रीतून पुढे बोलणार आहे. सावता महाराजांनी मला पुरवला की चित्रामध्ये सोडून द्यावी. अनेक मारेकरी सावता महाराजांना पाठवावे. कारण का खरी भक्ती सावता महाराजांची होती आणि जो खरा ना त्याला त्रास होतो बरं. फक्त शेवटपर्यंत परीक्षा देव त्याचा पाहतो. अनेक त्रास दिला. आणि नुकसान झाल्याच्या नंतर सावता महाराजांच्या मुली नागू होती ना, नागू तिचं नाव, ती सावता महाराजांकडे परत पडे गेली. बाबा आपलं रात्रंदिवस त्या भगवान परमेश्वराचं भजन करतोय, रात्रंदिवस त्याच्या नामात तल्लीन होतोय. तुम्ही म्हणता या शेतीचा मालक जर विठ्ठल आहे तर का त्या विठ्ठलाने ही शेती नुकसान होण्यापासून वाचवलंय? बाबा मला की अवघे वारकरी म्हणजे पंढरीला गेले आणि तो त्यांच्यामध्ये व्यस्त आहे म्हणून आला नसावा. हे सावता महाराजांचं असं नुकसान झालंय त्याला कसं करणार? म्हणजे आता ही रताळी नाचली, बटाटे आरवती गेलो, शांती शेवंती फुलली जाई आली, ही सगळी फुलं नाचली कुजली. ही जोपर्यंत त्याच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही. बाबा मग आपण जाऊ म्हटले. अरे नाही, शेती म्हणजे हा आपला राम आहे. म्हणजे सावता महाराजांनी शेती करावी, रुक्माबाईनं पेरणी करावी, विठ्ठलाला नांगर धरावा. नाही पटत? रुक्माबाई पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी आहे आणि म्हणून पंढरपूरला जाण्यात काही अर्थ. पण बाबा ही नाचकी रताळी कुसके बटाटे झालेली फुलं त्याच्यापर्यंत पोहोचायची कशी? म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचणारे आहेत म्हटले. कोण म्हणले? वारकरी. वारकरी आहे. वारकरी निघाले. पुंडरी करत आपले विठ्ठल श्री त्यांना देव तुकाराम म्हणत म्हणत विठ्ठलाच्या नामात ते निघाले. आणि सावता महाराजांच्या मुलीला कुस्ती रताळी नाचके बटाटे ही फुलं एका पिशवीत एका झोळीत बांधली आणि नमस्कार केला वारकऱ्यांना. म्हणजे माय बापा हो तुम्ही कुठं चालले? म्हणजे बाळ आम्ही पंढरीला चाललो. आणि त्याच पंढरीच्या वारीमध्ये कामाजी माळी ओंकार स्वामी सुद्धा हे दोन विरोधक होते. आणि ते उचकून पाहिल्याच्या नंतर सडलेले बटाटे नाचके रताळी म्हटले ही नाचलेली खराब झालेली फुलं काय देवची करत नाही. झुडी घेतली, फिकून दिली.
नागू रडायला लागली म्हणजे माझे रताळ बटाटे सगळे विस्कळून दिले. यांना राग आला, यांनी नागूला लाथ मारली. लाथ मारल्यानंतर नागू ओरडली, रडली. तिकडून सावता महाराजांनी पाहिलं, पळत 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 आणि आपल्या पोरीला चढवून उचलून घेतलं, आपल्या गळ्याशी लावलं आणि म्हटले, वारकऱ्याहो, अरे ज्याला लहान पोरांमध्ये देव दिसत नाही त्याला पंढरीला काय जाऊ दिसणार? एवढं वाक्य म्हटले. बाकीचं सावता महाराज काय बोलले, तू आला मोठा शहाणा म्हटले, आम्ही चालू देवाच्या दर्शनाला, तू देणारच आहे म्हटले. दर्शन काय आहे? देणारच आहे. चमत्कार असा झाला, सावता महाराजांचं गाव आरणभेंडी, तिथून फक्त पंढरपूर 14 किलोमीटर निघाले. अवघे 2-2.5 तासामध्ये सर्व वारकरी तिथे पोहोचले. हे जे आरणभेंडीवरून निघालेले जे वारकरी होते सावता महाराजांचे ना, मंदिरात गेले की देवच दिसेना, सदा देवच दिसत नव्हते. ओंकार स्वामी गेले, कामाजी माळी गेले, अनेक संत महिला गेल्या. तिथे पंढरपुरामध्ये ज्ञानेश्वर महाराज होते, नामदेवराय होते, सगळे संत 8 पकड जातीचे, जनाबाई, मीराबाई, सोयराबाई सगळ्या जमा झाल्या होत्या. आणि मग यांनी तांडव केला, मंदिरातला देवच मंदिरात नाही. एक जर म्हटलं सावता बोलला ते सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा सुरू केला, माऊली माऊली मंदिरामध्ये पांडुरंग परमात्मा नाही हो. ज्ञानेश्वर महाराज योगी होते, अंतर ध्यानात गेले आणि योगाच्या बळावर पाहिलं देव कुठे, तर देव पंढरपूरची वेळ सोलांडून सावता महाराजांकडे निघाला होता. पाहिलं म्हणजे सापडला सापडला बघे, काळजी करू नका. तेव्हा म्हटलंय त्याच्या मागे सगळे दफुंडली गावात हरिविठ्ठल आवाज देवाने ऐकला की देवाचा वेग अजून वाढायचा. वारकरी पाठीमागून देव पुढे पळत पळत देव फास्ट चालत 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 फास्ट पुढे गेले. आरणभेंडी गावात पोहोचले आणि सावता महाराजांचं नाम चिंतन चालू होतं आणि पंढरपूरचा देव आवाज येतो, ए सावता. डोळे उघडले, अखिल कोट ब्रह्मांड राहायचे पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाचा मालक आपल्या पुढे आहे. नमस्कार केला आणि म्हणजे नको देवा, अवघाची त्रैलोक्य तुमचं काय की विठ्ठल जरीच तरी भरला देता ठाव नाही तुला आदिमान दृष्टीने पहिला विठ्ठलाची सगळं विश्व तुमचं आहे. मला लपो म्हणता, लपण्याकरिता ऊस आहे, हा फुलाची बाग आहे. म्हटलं येड्या, मी काय ऊसात आणि फुलात लपण्याची गोष्ट आहे का? मला जर लपवायचं झालं तर अंतःकरणामध्ये का लपवायचंय? माझ्या माग पंढरीचे वारकरी नाही म्हणतात, चोर म्हणतात. माझ्या माग पंढरीची चोर लागलेली आहे. हो म्हणजे असतात ना काही वारकऱ्यामध्ये, पंढरपूरला गेले म्हणजे अशी काही वाटतात की चोरांच्या आशेने पिशीला ना करणार. एक वेळ चंद्रमा घ्यायचं स्नान करणार नाही, मग पिशीला ना करणार. भले माझ्या मागे चोर लागले, मला म्हणले वाचव, म्हणजे म्हणले मी तिथे लपणार नाही, म्हणजे कुठं लपायचं? म्हटले अंतःकरणामध्ये विचार केला नाही. सावता महाराजांनी विळा पडला होता, आपलं हे चित्त विदीर्घ केलं, जगाच्या मालकाला त्या हृदयामध्ये आपल्या मंदिरामध्ये त्या भगवान परमेश्वराला साठवलं. मागून वारकऱ्यांची दिंडी येते आणि येता येता पाऊल चिन्हांद्वारे सावता महाराजांच्या माळ्यापर्यंत दिंडी पोहोचली. सावता महाराज निद्रेत आहेत आणि सगळ्या वारकऱ्यांनी विचारावं, सावता महाराज तुमची कीर्ती ऐकलेली आहे, पण इथून एखादा सद्ग्रस्त जाताना पाहिला का? सद्ग्रस्त नाही, तो देवच आहे. म्हणजे कसा दिसतो तो? म्हणजे सुंदर तेरा राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोकरिया रवी शशिकला लोकरिया राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार आहे म्हणजे सावळे, सावळे परब्रह्म आवडिया जीवा. सावळा आहे म्हटले, पिवळा पितांबर देष्टन केलेला आहे, कानात मकर कुंडल आहे, रत्नजडित मुकुट आहे, केशर चंदनाची ललाटी उटी आहे म्हटले, गळ्यामध्ये वैजंती माळ, तुळशीच्या माळा आहे. असं कोणी सद्ग्रस्त कार्याला म्हटले नाही. नामदेवरायांनी विचारला सापडला नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाने ओळखला का? तेवढा शेला अंतःकरणामध्ये बाहेर आलेला, तर शेल्यावर ओळखलं जेव्हा अंतःकरणामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखला आणि नामदेव महाराजांनी धरला.
ज्ञानाला ओळखला आणि भक्तीनं धरला. म्हणजे भगवान परमात्मा ज्ञानानं ओळखता येतो, भक्तीनं पकडता येतो. हो, भक्तीविहीन पशु कैसा अशी वाढत. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सगळे वारकरी पंढरीला जातात. पण आजही रोजी सुद्धा पंढरीहून पांडुरंग पंढरपुराची पालखी आरंगावी जाते. हा, म्हणून मला काय सांगायचंय, पंढरपूरलाही जाऊन मोक्ष आहे आणि इथे जरी त्याचं चित्त आठवलं तरीही मोक्ष आहे.